गणरायाला निरोप दिल्यानंतर आता कोकणवासी परतीच्या प्रवासाला लागले. 7 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर माणगाव बाजारपेठेतून मुंबईच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. गौरी गणपतीचा उत्सव संपल्यानंतर आपल्या रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे परतणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारपेठेत वाहनांची प्रचंड कोंडी झाली असून पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलं दिसतंय. गणेशोत्सवाचा आनंद मनामध्ये घेऊन भाविक आता परतीच्या प्रवासाला लागलेत. काहींच्या हातात अजूनही गणरायाच्या आठवणी तर काहींच्या चेहऱ्यावर घरी जाण्याची घाई स्पष्ट दिसते. 7 दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर कोकणवासी मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. मी आता उभा आहे माणगाव बाजारपेठमध्ये. आपण ही सध्याची दृश्य पाहू शकताय. माणगाव बाजारपेठमध्ये असंख्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. कोकणात सर्वात मोठा सण म्हणजे गणपती उत्सव. या गणपती उत्सवला कोकणातून असतील, भाविक असतील, कोकणवासी असतील, हे आपल्या गावी येत असतात आणि आज परतीच्या प्रवासाला कोकणवासी मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. माणगाव बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत आणि पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसत्ता टाइम्सचं दीपक दबके, माणगाव. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.